एकदा आजीच्या पद्धतीने फक्त आमटी बनवून बघा आणि कायम याच पद्धतीने आमटी बनवा. एवढी चविष्ट अशी एकदम बनवायला सोपी आणि ताटात आली की लगेच बसतं अशी आजीने आमटी केलेली आहे. त्यासाठी आमटी बनवण्यासाठी ना इथं 5 ते 6 डाळी घेतलेल्या आहेत. त्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 2 चमचे आपले पोह्याचे चमचे, 2 चमचे मुगाची डाळ, 1 चमचा तुरीची डाळ घेतलेली आहे. म्हणजे आता मुगाची डाळ सगळ्या डाळींपेक्षा थोडीशी जास्त घेतलेली आहे. आता 1 चमचा उडदाची डाळ आणि बाकीच्या 1 चमचा. आता आमटी किती बनवायची ना त्या अंदाजाने इथं डाळी घ्यायला लावलेल्या आहे आजीनी. आणि मग त्या 1 चमचा चणा डाळ, उडदाची अशा डाळी घेतलेल्या आहे. लाल डाळ, आपली मसूरची डाळ. आता या डाळी ना सगळ्या स्वच्छ धुवून 2 ते 3 पाण्याने धुतल्या आणि त्या शिजायला टाकलेल्या आहे. आता पाणी याच्यात एवढंच टाकलेलं आहे की डाळी शिजतील एवढं, जास्त पाणी टाकलेलं नाही. त्याच्यात हळद, हिंग आणि थोडंसं तेल म्हणजे डाळी छान शिजल्या जातात. आणि 3 शिट्ट्या घेतलेल्या आहे. डाळी शिजून घेतल्या. आता ना या डाळी 2 ते 3 शिट्ट्यात कमी गॅसमध्ये मी शिजून घेतलेलं आहे. तेल टाकलंय, कांदा भाजून घेते. तेल टाकलंय. आता असा उभे 2 कांदे मीडियम साईजचे कापले ना आजी. आता तो तेल टाकून जास्त काळा नाही, पण आता आजी कशा भाजते ते पाहू. खोबरं तळून घेते. एवढा कांदा आजीने हलकासा असा लाल होऊन दिला आणि त्याच्यातच लगेच टाकीते. लसूण तळून घेते. आता आजीने लगेचच त्याच्यात लसूण टाकलेलं आहे. आणि लसूण टाकलाय, टाकलाय म्हणजे आजी टाकला लसूण. आजीने थोडा जास्तच लसूण टाकलेला आहे याच्यात. आता धने टाकते. धने तळून घेते ना. 1 ते 1.5 चमचा आजीने धने टाकलेले आहे याच्यात. आलं टाकीते आणि ती तळून घेते. आलं टाकीते. आता आजीने ना त्याच्यात थोडंसं आलं पण टाकलेलं आहे. हिरव्या मिरच्या तळून घेते. हे बाई, आजीने जवळजवळ 5 मिरच्या त्या पण भाजायला टाकल्या याच्यात. कोथिंबीर टाकीते. तळून घ्यायला. कोथिंबीर टाकीते. काढून घेते ताटलीमध्ये. आता वाटून घ्यायचा. आता वाटून घेतो ना. तेल टाकीते. तेव्हा तेल टाकीते. मुरी टाकीते. तेव्हा मुरी टाकी. बघा टाकीते. सोलून घेतलेला आजीने पुन्हा लसूण टाकला. जिरे टाकीते. जिरे टाकले. आता पत्ता टाकीते. टाकीते. आजीने 1 चमचा लाल तिखट टाकलं. टाकीते. 1 चमचा आजीने मसाला टाकला. आता फोडणी झालेली आहे. आता वाटण केलेला मसाला असं वाटण झालं. मसाला टाकलाय. आता मसाला टाकलेला आहे याच्यात. धुवून घे. मसाला परतून घ्यायचा. आता आजीने ना शिजलेल्या डाळीमध्ये कोमट पाणी ओतून घेतलेलं आहे. आता या जी शिजलेल्या डाळी ना त्या टाकून देता याच्यात.
आता आजीने घट्ट पातळ अंदाज पाहून ना पाणी टाकलेलं आहे, कोमट पाणी केलेलं आहे ते टाकलेलं आहे. आणि आता ही आमटी जी आहे ना ती आजी उकळी आणून देत आहे. कमी गॅस केलेला आहे आजीने, जास्त घट्ट नाही. आणि ह्या ज्या डाळी आहे ना त्या अजिबात आजीने घोटून घेतलेल्या नाही. काही डाळी ज्या आहेत त्या तशाच ठेवलेल्या आहे. मग चांगलं शिजत टाकी ते कोथिंबीर टाकली आता